नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार बर्गर. इथं मी 4-5 बटाटे उकडून घेऊन खिसून घेतले ते खिसणीनं. त्याच्यासाठी कांदा घेतला आहे, थोडी मिरची घेतली आहे, इथं बटर घेतलं आहे, ही वाटाणा घेतले ते थोडंसं शिजवून, इथं हळद घेतले, लाल तिखट घेतले, परत काळी मिरी पावडर घेतली आहे, गरम मसाला आणि मीठ घेतले. तर आता टिक्की बनवायला सुरुवात करूया. तर टिक्कीसाठी इथं मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बटर घालणार आहे. मी थोडंसं तेल तापलं की ह्याच्यामध्ये मी बटर घालते, 1 चमचा. हा थोडा वितळला की ह्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहे. लसूण मी थोडासा खिसणीने चिरून इथीने थोडा चिरून घेतला होता, आम्ही ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि थोडीशी मिरची पण मी कापून घेतलेली, ती पण ह्याच्यामध्ये घालून टाकणार. आणि 1-2 मिनटासाठी ह्याला परतणार आहे मी. पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं नाही आहे, थोडंसं 2 मिनटं परतणार आहे मी. आणि लगेच कांदा वरनं टाकणार आहे. हे मी फुल गॅसवरच भाजून घेणार आहे. ह्याला आपल्याला पूर्ण लाल करायचं नाही आहे, एक 5 मिनटासाठी फक्त परतायचं. आणि याच्यामध्ये आपण ते बटाटा किसून घातलेला आहे तो घालणार आहे आपण. ते बघा, हे फुल गॅसवरतीच मी हे करून घेते. थोडासा कांद्याचा कलर बदलला बघा इथे. आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा घालणार आहे. इथं मी शिजवून घेतला होता वाटाणा थोडा 2 मिनटासाठी. त्याला आता 2 मिनटासाठी परतून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जो खिसून घेतलेला बटाटा आहे तो घालून घेणार आहे ह्याच्यात. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण हे जे मसाले आहेत ना ते घालून घेणार आहोत. हळद, गरम मसाला, मीठ आणि काळी मिरी पावडर आहे आणि आमचूर पावडर आहे. हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये एकसारखे घालून घेतले. हे बघा, आता वरून कोथिंबीर घालायची. आणि पावभाजीचं मेशर असतं आहे ना, त्याने एकदाशी हे एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाले सगळ्याला लागले जातील. हे बघा, आता हे मी 15 मिनटासाठी थंड करून घेणार आहे. तोपर्यंत ह्याला लागणारं कोटिंग बघूया. इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त मी इथं मैदा घेतला आहे. आणि ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे मी. आणि हे असं पातळ पॅटर्न थोडंसं बनवून घ्यायचं, मीडियमच बनवायचं, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं. हे बघा, मी असं मिक्स करून घेते सगळं. तुम्हाला हे तुम्हाला मी दाखवते. थोडं थोडं पाणी घालून हे पॅटर्न एकसारखं हे करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नाहीत. हे बघा, ह्या पद्धतीनं असं मी पातळ असं पॅटर्न करून घेतले, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. एका बाजूला आपण ना ब्रेडचा चुरा करून घेतला आहे कोटिंगसाठी. आता इथं बघा, हे आलू टिक्की मी बनवून घेतली आहे थंड झाल्यानंतर. आता मी तुम्हाला दाखवते कशी तळून घ्यायची. इथं तेल तापत ठेवलं आहे मी कढईमध्ये, हे तेल पण आता ही आलू टिक्की आपण आधी हे कॉर्नफ्लॉवरचं आणि मैद्याचं पाणी बनवले त्याच्यामध्ये घोळून घेणार आहे. हे बघा, चमच्याने मी अशी त्याच्यामध्ये पूर्ण हे लावून घेणार आहे. आणि ब्रेडचा चुरा केलेला आहे ना त्याच्यामध्ये हे बुडवून घेणार आहे मी चांगलं कोटिंग. हे बघा, असं दाबून असं पूर्ण त्याला लागला पाहिजे ब्रेडचा चुरा. आणि इकडं आपलं तेल पण अधिकच तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तेल तापलं की आपण गॅस मीडियम करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असं खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे टिक्की आतून पूर्ण क्रिस्पी होते चांगली आणि खायला पण छान लागते. मग हे बघा, मी अशी तळून घेतली. हे बघा, हे मी सगळ्या टिक्क्या अशा तळून घेणार आहे आता. हे बघा, आता आपल्या सगळ्या टिक्क्या तयार झाल्या त्या तळून. हे बघा किती क्रिस्पी झालेत. आता चला, आपण आता बर्गरचे पाव आहेत ना, कोणत्या पण बेकरीमध्ये भेटतात किंवा डीमार्टमध्ये पण भेटतात. हे मी आणले होते. आता ह्याला आपण ना थोडंसं भाजून घेणार आहोत. तरी एका बाजूला तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही करूया. इथं मेयोनीज आणि टॅमॅटो केचप मिक्स करून घेणार आहे एका वाटीत. हे दोन्ही समान प्रमाणात घ्यायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे आपण परत जेव्हा
बर्गर खायला घेऊ ना तेव्हा त्याला हे लावायचं आहे आपण. हे बघा दोन्ही हे मिक्स करून घेणार आहे मी, केचप पण ते. इथं आपलं आता हे दोन्ही मिक्स करून घेतले मी. हे बघा आणि इथं आता तवा तापत ठेवला आहे मी. त्याच्यामध्ये आता बटर टाकायचं आहे आपल्याला. आणि हे बटर आहे बघा, हे मी टाकून घेते. तवा चांगला तापला आहे आपला. गॅस आता मी कमी करणार आहे कारण करपू शकतो पाव. आणि हे मी पावमधून कापून घेतलेत. हे असे दाबून दाबून थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे चांगले भाजले जातात. हे बघा आता आपले भाजून झालेत. आता हे कसे बर्गरचं हे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा असे पाव बनवून झालेत आपले. ते मेयोनीज आणि हे टॅमॅटो केचप होतं ना, त्याच्या आधी हे लावून घ्यायचं पावाला. त्याच्यानंतर कांदा आणि टॅमॅटो त्याच्या मी गोल गोल पाकळ्या करून घेतले, त्या आपण ठेवून घ्यायच्या आहेत. ह्याला मी मीठ आणि थोडंसं लाल तिखट लावून घेतलं होतं, त्याच्यावरती असं लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आलू टिक्की आपल्याला आता ठेवून द्यायची आहे. की थोडंसं मेयोनीज आणखीन मी लावून घेणार आहे ह्याच्यावर. आणि आलू टिक्की आता ठेवून घ्यायची ह्याच्यावर. आणि नंतर चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर आणखीन एक टॅमॅटो आणि कांदा मी ठेवून देणार आहे. आणि त्याच्यावर दुसऱ्या बाजूचाच कापलेला जो बर्गरचा पाव आहे तो ठेवून द्यायचा आहे. हे झाला आपला बर्गर तयार. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असला तर तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नक्की असं बनवून बघा, घरच्या घरी छान असा बनला जातो आणि खायला पण खूप सुंदर लागतो. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास